म्हणून अगदी तातडीने यावं लागलं। सखूची आजी अगं बाई गेल्या की काय? अहो नाही, असं अभद्र बोलू नका। सखूची आजी खूप आजारी आहे। सखूला भेटायचा अगदी ध्यास घेतलाय त्यांनी। ग्लानीतही सखू सखू असाच घोषा लावलाय। म्हणून तुम्हाला विनंती करून सखूला 2 दिवस माहेरी नेता यावं त्यासाठी आले मी। असं होय? नाही हो, साहजिकच आहे, साहजिकच आहे। तुम्ही थांबा, इथेच थांबा, मी रमाईला सांगून येते तुम्ही आलायत ते। थांबा हा, आलेच। सखू कशी दिसत नाही? काय जाऊ बाई, सखूने खाल्ल्याशिवाय तुमच्या घशाखाली घासच उतरत नाही का? आता मी काय केलं? काय केलं? मगाशी सखूला नदीवर पाठवत होते पाणी आणायला, तेव्हा मुद्दाम न्याहारीचा विषय काढलात। काय म्हणे? तर न्याहारी बाईची अजून सखूची झाकून ठेवले, खाऊन जाऊ दे का? मला ते तसं नव्हतं म्हणायचं। मला अजिबात आवडलेलं नाहीये ते। शेवटचं सांगतेय तुम्हाला, बजावतेय। रमाई 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 रमाई, अगं अगं काय झालं? काय कुठे आग लागली का? अगं आगच लागलीये। बाहेर त्या सखूची आई आलीये, सखूची आई। हे लोचट माणसं आहेत। मंगळागौरीसाठी निमंत्रण दिलं नाही त्यावरून सुद्धा यांना समजत नाही का? कशाला आली ती? अगं त्या सखूची आजी आजारी आहे म्हणे आणि तिने सखूचाच ध्यास घेतलाय। 2 दिवस घेऊन जायला आलीये। अगं बाई, हा धर्मसंकटच आहे म्हणायचो। आता अशा वेळी तरी सखूला पाठवायलाच लागेल ना आपल्याला। कशाच्या जोरावर आपण तिला नाही म्हणणार? तुम्हाला मध्ये बोलायची काही गरज होती का? सखूला पाठवली आणि ती म्हातारी मेली। सुतक आणि कार्यात सखू 15 दिवस अडकणार। हो ग रमाई, अगं पण मग आता करायचं काय? काय करायचं? मला सांग, दिगू कुठे आहे? पेढीवर आहे का? तो भेटला का त्या उमाला? नाही, मगाशी त्याला वसुलीला पाठवलायस ना, तो केव्हाच गेला। खरंच की विसरलीच मी, पण बरं झालं। दिवस मावळायच्या आत काय तो घरी येत नाही। उत्तम। यमुने, तू एक काम कर, हा शंभू बाळाला तू कुणाकडेही द्यायचं नाही, तुझ्याकडेच ठेवायचं काहीही झालं तरी, कळलं? आणि हा, मी सांगेपर्यंत सखू आणि तिच्या आईची भेट होता कामा नये, कळतंय? हा, जाऊ बाई, उठा। जाऊ बाई, हो उठा ना चटकन। येऊ ना इकडे। कोणीच कसं बाहेर येत नाहीये। सखू तर दिसतही नाहीये। सखूच्या आप्पांना पण अशीच वागणूक मिळाली असेल का? त्यामुळेच ते अजून कोणीच बाहेर का येत नाहीये। काय झालं शंभू बाळा? ओ शंभू बाळा, ओ काय झालं? रडायचं नाही हा शंभू बाळा।
हसत राहायचं आणि आपण आपल्या मानात राहायचं. असं उगीच कोणाच्या दारात जाऊन उभं राहायचं नाही हा शंभू बाळा. आपण आपली पत ओळखायची. काय शंभू बाळा? तुम्ही गंमत बघूया. चल चल शंभू बाळा. ही सरळ मलाच टोमणे मारते. विठुराया, काय रे करू? नाही नाही उमेश, सावर स्वतःला. सासूबाईंसाठी आणि सखूसाठी तुला सहन करायलाच हवं. आई देवा 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 देवा, काय करूया मस्त का. वीणबाई, आई आई आई, काय झालं तुम्हाला? मस्तकात घण घण पडताय तो. अगदी डोकं इतकं दुखतंय ना, काही विचारूच नका. अर्धशिशी हो अर्धशिशी. असं वाटतंय डोकं धरावं कशावर तरी आपटावं आणि फोडून टाकावं. अहो नाही, असं बोलू नका. मोरावळ्यातून पित्ताची मात्रा घेतली. वैद्यकीय करता तुम्ही? नाही हो, काळजीपोटी तोंडून निघालं. अच्छा. पण तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही विश्रांती घ्या. मी वीणबाई, असं न सांगता दारात आल्यात म्हटल्यावर समोर यायला नको का? आणि मनोरमा, प्राण गेले ना तरी प्रीतीला चुकायची नाही. हो आई ग, आई ग. अगं बाई, विहीणबाई. नमस्कार. आई ग, ऐक. असू दे, क्षमा करा. हात जोडायचे पण हातच वर येत नाही. हाताला खूप मार बसलाय हो माझ्या. असा हात वर केला ना की अगदी कळ जाते हो मस्तकात. आई आई ग, चालायचंच. पण तुम्ही कसं काय येणं केलं? जाऊ बाई, अहो सखूची आजी बिचारी खूप आजारी आहे. सारखी सखू सखू करते. यमुना सांगत होते. होय ना? हो, सखूची आजी खूपच आजारी आहे. तिला भेटण्याचा अगदी ध्यास घेतलाय त्यांनी. त्यांची आणि सखूची भेट व्हावी, सखूला 2 दिवस माहेरी नेता यावं म्हणून आले मी. आई आई ग. अहो आजीला नातीची आठवण येणारच हो. दुधावरची साय असते ती. तुम्हाला सांगते, माझ्या यमुनेला काही झालं ना, दुखलं खुपलं, मला काही वाटत नाही. पण शंभू बाळाला खुट्ट जरी झाला ना, जीव खासावीस होतो माझा. आजीला नातीची आठवण येणं स्वाभाविकच आहे. नातीची भेट व्हायलाच हवी. बरोबर आहे तुमचं. आई आई आई, नाटकं शिकावीत ना तर हिच्याकडूनच. काय पण मत टाकते वाणीतून. बिचारी उमा फसलीये, पण ही बया केसानं गळा कापणार आहे तिचा. त्याच आशेनं आले मी. अहो आमची काहीच हरकत नाही. पण वीणबाई, तुम्ही बघताय ना, माझी तब्येत ही अशी बिनसली आहे. जाऊबाईंचा हात गळ्यात आहे. आई ग, यमुना काही कामाची नाही. म्हणजे लहान बाळ आहे ना, दिवसभर त्याच्या मागेच असते. आता राहता राहिली सखू. अहो सगळ्यांचं एकटीला करावं लागतं. तर काय सांगू तुम्हाला, आमच्या या घराला सखूचाच आधार आहे हो. पण खरं सांगते वीणबाई, मोठ्या चिकाटीने सगळं करते हो सखू. आई ग, काही बघावं लागत नाही, सांगावं लागत नाही. आई डोकं फार गुणाची आहे हो माझी सून. कुठे आत आहे का सखू? अहो नाही, रावळात गेलेत नवरा बायको. रावळात. येतीलच, एवढ्या येतील. ती आली ना की मग तिच्याशी बोला तुम्ही. आता आजी आजारी आहे म्हटल्यावर सखूचं जाणं गरजेचंच आहे. आई ग, पण आता आम्ही करू कसं तरी. हो, पण तिला विचारा, सखू हो म्हणाली पाहिजे. ती आल्यावर तिला विचारा, मग काय ते ठरवा.
शिवताई आली, शिवताई आली. विहीणबाई, मी ना जरा पडते. सखू आली ना का तिच्याशी तुम्ही बोला आणि ठरवा काय ते. डोकं ना चढतंय हो नुसतं. चालेल ना तुम्हाला? हो, विश्रांती करा तुम्ही. हो. जाऊ बाई, यांना आत घेऊन जा. हो. एकट्याच बाहेर कशा थांबतील नाही का. काय ग, आज पण इतका उशीर का? पुन्हा ती सुभेदारीने भेटली होती वाटतं. रमत गमत जातेस येतेस ना? हो नाही हो वंस, मी कुठे सावलेलाही थांबत नाही. आई देवा. आई गो. चला तुम्ही चला आज, चला सुलघरात. बर बर, समजलं. जा, आज जाऊन पूजा करून घे लवकर. आणि हो, कोगल यायच्या गतीने करू नकोस हा. जरा भराभरा हात चालव. ही कामं आटपून दुसऱ्या कामाला लागायचंय, नाहीतर बसशील परत तंद्री लावून नेहमीसारखी. हो वंस, चल. मी बरोबर काम करेन. अहो चला हो, या या. आई गो, आई गो, आई आई गो, आई आई गो, आई. आई आई गो. काय हो, हात खूप दुखतोय का? हो काय सांगू तुम्हाला, हो मस्तकात जाते अगदी कळ. खूपच दुखतंय. आई ग, नशिबाचेच भोग म्हणायचे हो. आई आई ग. मी देते नारळ खाऊन. अहो काहीतरीच काय. नाही नाही, नको नको. तुमच्याकडून कसं हो काम करून घेऊ मी. अहो मी काय परकी आहे का? द्या बघू माझ्याकडे, मी चटकन करते. नाही नाही, अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही. सखू येईल, ती आल्यावर करून देते म्हणालीये. खूप गुणी आहे हो सखू. सखू आणि दिगू दोघही देवदर्शना गेलेत. खरं तर हे काम तिचंच आहे, पण मी आपली तिला मदत करत असते हो. आई आई ग. पण आता त्रास होतोय तरी पण मी करेन हळूहळू. पण तुम्ही नाही हा या घरातली कामं करायची. अहो का नाही करायची? आपली घरं तर आता एकच झालीत ना. आणि सखू तर करणारच होती ना. मग तिने केलं काय आणि मी केलं काय? द्या माझ्याकडे, करते मी. उठा बघू. नाही उठा तुम्ही. अहो पण अहो मी करते, उठा बघू. या, बघता बघता होऊ नाही जाईल. गो. फारच प्रेमळ आहात हो तुम्ही. अशी समजून घेणारी माणसं दुर्मिळच झालेत हो आता. ठीक आहे. ऐक, एवढ्या खवायच्या आहेत नारळाच्या कवडी. तुम्हाला जमेल तेवढ्या खवा हा. म्हणजे थकलात की मला सांगा. आई ग, मग मी करते पुढचं. अहो कशाला, राहू देत, करते मी. माझ्या हाताखाली देत नव्हतीस ना सखूला महामाई. पण बघ आता सखूची सुगरण आईच आले माझ्या हाताखाली. तुझ्या काळीबाजपणामुळे तुझी जिरली. पादुका पूजन तर झालं. सासू काकूंनी मला नारळ ठेवायला सांगितलं होता. मी जाते चूल घरात.
कुठे चाललीस? चल रमाई बोलवते. चल. काय झालं? सखू आलीये बहुतेक. तिचा आवाज आल्यासारखा वाटला हो. नाही नाही, एवढ्या लवकर कसे येतील ते? तुम्ही आलात ना त्याच्या जरा आधी निघालेत ते. वेळ होईल हो त्यांना. मला दिसली नाही, पण सखूचा पायरो मला कळणार नाही. पोटची पोर आहे माझ्या. रमाई बघितलंस का? सुनबाई आलीये तुझी. काय झालं सासूबाई तुम्हाला? ये पुढे ये. मनस्ता, तुझं या घरात पाऊल पडल्यापासून घनघोर मनस्तापच माझ्या मागे लागलाय. बघतेस ना माझी ही अवस्था. डोकं ठणकतंय माझं. अजिबात बरं वाटत नाहीये मला. जाऊबाईंच्या हाताला मार लागलाय. यमुनालाही तिच्या बाळासाठीही वेळ पुरत नाही. अहो सासूबाई, मी करीन ना घरातली कामं. तुम्ही विश्रांती घ्या. कुठे चाललीस? दूर नाहीये जायचं, इथंच थांबायचं. आता तू म्हणालीस ना विश्रांती घ्या, मग घ्यायलाच हवी विश्रांती. पण नेमक्या आमच्या अडचणीच्या वेळी तुझी आई तुला मायणीला घेऊन जायला आलीये. उमाई, माझी उमाई. वागडू नकोस लगेच. लहान आहेस का तू? तुझ्याही कारण सांगतेय. आजीची तब्येत बरी नाही म्हणून तुला घेऊन चाललीये ती. काही नाही ग, आपण मंगळागौरीला पाठवलं नाही ना म्हणून हिची आई काहीतरी कारण काढून आली. अहो नाही वंस, माझी उमाई कधीच खोटं बोलणार नाही. खरंच आजीला बरं वाटत नसेल. मग अगं तरुण आहे का तुझी आजी? वय झालंय ना तिचं. पिकलं पान ते. म्हातार वयात या असल्या व्याधी होतच राहणार. उठल्या सुटल्या बघायला जायचंय तुला? बघायला जायचंय? तुझा कान का धरला माहितीये? कानाला खडा लावलायस ना तू, ते बघायला. म्हणजे जायचं की नाही, कसं करायचं हे सगळं तुझं तू ठरव. पण कानाला लावलेला खडा आठवून विचार कर. माझं काहीच म्हणणं नाही, मी काहीच सांगणार नाही. तुझं तू बघ. अहो सासूबाई, मी फक्त 2 दिवसासाठी जाईल माझ्या आजीकडे. तिला बघते, भेटते आणि 2 दिवसात परत येते. हो सासूबाई, आजीचं खूप जीव आहे माझ्यावर. खरंच शपथ. खडा कसला? हिच्या कानाला धोंडा बांधायला हवा. आणि हे बघ, लगेच रडू मिळू नकोस. माझं डोकं आणखी ठणकतं. आणि मी काय सांगितलंय? तुझं तू ठरव. 2 दिवस काय 2 महिन्यासाठी राहायला गेलीस तरी कुणी काही म्हणणार नाही. पण मी माहेरी जाणारच नाही असा मला शब्द दिला होतास तू. इतक्यात विसरलीस? मी तुम्हाला वचन देते की इथून पुढे माहेरी जाण्याचा हट्ट धरणार नाही. आणि त्यातूनही तू गेलीसच माहेरी तर आपला नियम लक्षात आहे ना तुझ्या?
जितके दिवस माहेरी जाशील तितके दिवस इकडची सगळी कामं दिगुला करावी लागतील. मग आता तुझं तूच ठरव आणि तुझ्याच तोंडाने तुझ्या आईला सांग, आम्हाला मध्ये घ्यायचं नाही आणि आमच्या माथी वाईटपणा मारायचा नाही काय. आणि ऐकलंस, आई समोर रडलीस तर खबरदार. सासूबाई मी नाही रडणार, पण माझी उमाई कुठे आहे? चुलघरात. उमाई सखू